हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली। काही दिवसांपूर्वीच महायुती सरकारने मंत्र्यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली होती। मंत्री हसन मुश्रीफ यांना वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती। दरम्यान हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे। कालच राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, तर दुसरीकडे दुसऱ्याच दिवशी हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे। यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। धावत्या सीएनजी कारने घेतला पेट, वेळीच कुटुंब गाडीतून बाहेर पडल्याने जीवितहानी टळली। छत्रपती संभाजीनगरमध्ये धावत्या सीएनजी कारला आग लागून जळून खाक झाली। आग लागत असल्याचे वेळीच लक्षात आल्याने पती पत्नी 3 मुलांनी क्षणात बाहेर उडी घेतल्याने मोठी दुर्घटना टळली। सोमवारी सायंकाळी रेल्वे स्थानकासमोर हा अपघात घडला। विराट कोहली पुन्हा नडला, ऑस्ट्रेलियाचा पराभव। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने धुव्वा उडवत फायनल गाठली आहे। ऑस्ट्रेलियाने दिलेले 265 धावांचे आव्हान भारताने 49 ओव्हरमध्ये गाठले। पाकिस्तान विरुद्ध शतकीय खेळी करणाऱ्या विराट कोहलीने या सामन्यात 84 धावांची शानदार खेळी करत तो विजयाचा हिरो ठरला। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सुनावणी लांबली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 6 मे रोजी होणार आहे। याआधी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार होती। मात्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची अत्यंत महत्त्वाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी मागील तारखेला होऊ शकली नाही। सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू व्हावे याकरिता आमदार देवेंद्र कोठे यांनी सकारात्मक पाठपुरावा सुरू केला आहे। मंगळवारी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुंबई येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागणीबाबत मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन निवेदन सादर केले। वडिलांकडून मुलाचा खून, बार्शी तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल। कोरफळे तालुका बार्शी येथे पत्नीकडून सोन्याचा बदाम का आणला या कारणावरून मुलाने वडिलांना उचलून आपटले, तर वडिलांनी मुलाला दगड मारला। यात मुलगा खाली पडताच दुसरा दगड डोक्यात घालून खून केल्याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे। टेंभूच्या पाण्यासंदर्भात घेतली मंत्र्यांची भेट। मुंबई येथे टेंभूच्या पाण्यासंदर्भातील नियोजनाबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांची बैठक पार पडली। मंत्री विखे पाटील यांनी सांगण्यासाठी पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे। सांगोला तालुक्याचे हक्काचे पाणी त्वरित देण्यात यावेत व सर्व बंधारे लवकरात लवकर भरून देण्यात यावेत असे प्रशासनाला आदेश दिले। पायऱ्यांवरून तोल जाऊन पडल्याने इसमाचा मृत्यू। घरातील पायऱ्यांवर चढत असताना तोल जाऊन पडल्याने नरसप्पा कणकरय्या होनागडू वय 57 राहणार नेहरू नगर विजापूर रोड हे शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे मयत झाले। ते रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास राहत्या घरात तोल जाऊन पडले होते। त्यांना दुसऱ्या दिवशी बेशुद्ध अवस्थेत दाखल करण्यात आले होते, अशी नोंद विजापूर नाका पोलिसात झाली आहे। महाराष्ट्रात वाढले इंधनाचे दर। आज 5 मार्च 2025 रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत। तसेच मार्च महिन्याच्या 5व्या दिवशी पेट्रोल डिझेलचा भाव वाढला आहे। कित्येक दिवसांपासून मुंबई शहरातील पेट्रोल व डिझेलचा दर स्थिर आहे, मात्र इतर शहरातील इंधनाच्या दरात आज किंचित वाढ झाली आहे। घरकुलाचा खर्च 2.25 लाख रुपये आणि अनुदान 1,20,000। लाभार्थींना पहिला हप्ता मिळूनही बांधकामे थांबलेलीच। मोदी आवास योजनेला नाही निधी। घरकुल बांधकामासाठी मूळ अनुदान 1,20,000 रुपयांपर्यंतच मिळते, पण बांधकामासाठी 2.25 लाख रुपयांचा खर्च येतो असे बांधकाम सूचित नमूद आहे। वाळू मिळत नाही, स्टीलचा खर्च 55 रुपये किलो आणि सिमेंटचे दरही जास्तच आहेत। बांधकाम मजुरी देखील वाढलेली आहे, त्यामुळे 4,500 लाभार्थींनी 10 वर्षानंतरही घरकुल बांधलेले नाही। तर सध्या पहिला दुसरा हप्ता मिळूनही अनेकांची घरे पैशांअभावी अर्ध्यावरच थांबली असून काहींनी अजूनही बांधकामाला सुरुवात केलेली नाही।